हे सँडस्टोन असतो जो की राजस्थान वगैरे एरियामध्ये मिळतो. तो जेव्हा मेटामॉर्फोज म्हणजे त्याचं इरोजन आणि वेदरिंग होतं आणि मग त्याच्यामध्ये थोडेफार वेगळे मिनरल्स येतात आणि तो क्वार्टझाईटमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. हा रेड हेमटाईट आहे, हा आयर्न ओर आहे, म्हणजे याच्यामधून आयर्न मिळतं. हा डेंड्रिटिक अगेट आहे, हा अगेटचा एक टाईप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रांचेस दिसतात वेगवेगळ्या मिनरल्सचे निघताना. हा रेड रायोलाईट आहे आणि तिथे आपल्याकडे आहे रायोलाईट. हा याच्यामध्ये फक्त आयर्न आणि क्वार्ट्ज आणि कॅल्साइट आहे. हा ग्रीन जास्पर आहे, आपल्याकडे रेड जास्पर पण आहे. हा ग्रीन जास्पर याच्यामध्ये कॉपरचं इम्प्युरिटी असते. कॉंग्लोमरेट मोठे खडक असतात, त्याचे तुकडे असे नदी बरोबर वगैरे प्रवाहामध्ये अगदी गुळगुळीत होऊन येतात आणि खाली नदी जिथे म्हणजे नदीच्या बाजूला असे रॉक्स फॉर्म होतात. म्हणजे ते सगळे गोल जे खडक असतात ना ते एकत्र येऊन हा दगड बनतात. हा बँडेड जो आहे हा लेअर फॉर्म, म्हणजे एकावरती एक लेअर असे वेगवेगळे रंग दिसतील तुम्हाला, त्याच्यामुळे हा बँडेड हेमटाईट असतो. हा बॉक्साईट आहे, हा ॲल्युमिनियम ओर आहे, म्हणजे हा होता आयर्नचा ओर, तसा हा ॲल्युमिनियमचा ओर आहे. आणि हा लॅटराईट म्हणून स्टोन असतो जो कोकण सिंधुदुर्ग एरियामध्ये मिळतो. हा रोझी क्वार्ट्ज आहे, हा म्हणजे क्वार्ट्जमध्ये स्फटिक, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे मॅंगनीज आणि फॉस्फरसची. आणि याच्यामध्ये हे जे काळ्या रंगाचं आहे त्याला टूर्मलिन म्हणतात, तो पण एक वेगळा मिनरल आहे. हा जास्पर आहे, हा नर्मदा नदीच्या खालचा तळाचा आहे. हा रायोलाईट आहे, तिथं आपण बघितलं त्यामध्ये फक्त आयर्न आणि क्वार्ट्ज आणि कॅल्साइट होतं, याच्यामध्ये बाकी मिनरल्स आहेत जसे की ऑर्थोप्लेझरी. हा ग्रॅनाइट आहे, हा पण घरामध्ये वापरतो. जिओलाईटचा एक प्रकार असतो, म्हणजे जिओलाईटमध्ये जसं त्याचं कंडिशन बदलते तसं त्याचा शेप बदलतो. हा सिट्राईन आहे, हा क्वार्ट्जचा प्रकार आहे. जसं तिथं रोझी क्वार्ट्ज बघितला त्याच्यामध्ये वेगळ्या इम्प्युरिटीज होते म्हणून त्याचा पिंक कलर होता. याच्यामध्ये आयर्न हा इम्प्युरिटी असतो म्हणून त्याचा येलोइश कलर असतो. हा क्रायझोपोला आहे आणि याच्यामध्ये कॉपरचे इम्प्युरिटी असते. हा ग्रीन ॲपोफाईट आहे, याच्यामध्ये पण कॉपरची इम्प्युरिटी असते. हे 3 मिनरल खूप रेअर आहेत. हा स्ट्रिपलाईट आहे, याच्यामध्ये हे जे स्पाइक्स आहेत ना हे लीड म्हणजे ग्राफाईटचे स्पाइक्स आहेत, शिसम. हा फेल्सपार आहे आणि हे बसाल्ट, फेल्सपार आणि टूर्मलिन हे जे रॉक्स आहेत हे रॉक्स आहेत, हे मिनरल्स नाही आहेत, हे रॉक्स आहेत. हे जेव्हा लावा थंड होतो तेव्हा त्याच्यापासून हे रॉक्स तयार होतात. हा सगळ्यात जास्त आपल्याला आजूबाजूला सापडतो. आपल्या आजूबाजूचे गडकिल्ले जे आहेत ते या रॉकमध्ये, मंदिरं पण या रॉकचे असतात. हा कॉंग्लोमरेटच आहे, जसं तिथे सांगितलं मी नदीच्या बाजूला ते गोट्यांचा फॉर्म होतो तो हा आहे. हा इग्नियस आहे. हा ऑरेंज कॅल्साईट आहे. कॅल्साईटमध्ये पण जसे इम्प्युरिटी चेंज होते तसा रंग बदलतो. ह्या टूर्मलिनच्या मध्ये हे जे असं काचेसारखं दिसतंय याला मॉस्कोवाईट म्हणतात. हा मायकाचा एक प्रकार आहे. आणि इकडे बायोटाईट आहे, इकडे बायोटाईट आहे. तर हे मस्कोवाईट आणि बायोटाईट हे कॉस्मेटिक्समध्ये वापरले जातात. चमकी जे असते आय शॅडो वगैरे ज्याची चमकी असते ते. हा मॉस ॲगेट आहे, तिथे डेंड्रिटिक अगेट होता. हा मॉस ॲगेट आहे, हा स्मूथ असतो, त्याला असे फांद्या टाईप होत्या डेंड्रिटिकला. हा जो बॉट्रिओइडल कॅल्सिडोनी आहे हा कॅव्हिटीमध्ये फॉर्म होतो, म्हणजे जेव्हा लावा थंड होतो तेव्हा त्याच्यामध्ये एअर ट्रॅप होते आणि मध्ये पोकळ जागा राहते आणि त्याच्यामध्ये तिचे मिनरल्स येतात आणि फॉर्म होतात. इथं रुबी आहे, हे रुबी आहे, हे फुशाईट नावाच्या दगडा हे रुबी म्हणजे व्हॅनेडियम नावाचं इम्प्युरिटी येतं आणि त्याला रेड आणि असं पिंकिश कलर येतो आणि रुबी फॉर्म होतो. हा रोज क्वार्ट्ज आहे, आपण तिथे बघितला तो, फक्त याच्यामध्ये थोडा आणखी डार्क कलर आहे. हा जिओलाईट आहे, तिथे पण आपण बघितला स्पाइक्सवाला तो. हा आणि हा जो पिंकिश कलरचा आहे इथे हा ॲपोफिलाईट आहे. हा मिझोलाईट आहे, हा पण जिओलाईटचाच प्रकार आहे, फक्त याची कंडिशन वेगळी होती फॉर्मची. हा स्टील व्हाईट पण जिओलाईटचाच प्रकार आहे आणि याच्यामध्ये असं फ्लावर लाईक फॉर्मेशन्स दिसतात आपल्याला मध्ये. तिथे ऑरेंज कॅल्साईट बघितला, हा क्लिअर कॅल्साईट आहे. इथे ग्रीन आणि येलो पण कॅल्साईट आहे. यामध्ये कॉपर असतं आणि यामध्ये आयर्न असतं.
They use it for hunting. They use it for hunting. And again, why is that so? काय टर्माइट हां. ते जे ड्राय वूल असतं ना हां हां. सुकलेलं वूल त्याला खातात ते. हो. त्यांचा वापर आहे. स्पाईक किती वेळा म्हणजे आता 2 ते 3 तासात ते शुगर स्पाईक कळते आपल्याला ग्लुकोजमधलं हे. तर ह्याच्यामधनं स्पाईक कमी होतं ॲज कम्पेअर टू राईस. काय वापरायचं शुगर कमी करण्यासाठी? हे मिलेट्स. काय काय त्या मिलेट्समध्ये यूज करायचं? आता हे सगळेच तुम्ही यूज करू शकता म्हणजे बाजरी मग ज्वारी, बाजरी, रागी आणि मग हे प्रोसो म्हणजे हे सगळे वरई मग सावा राळ हां बार्ली. नाही बार्ली बाण्याडे सावा कधी मार्केटमध्ये भेटतात का? लोकल भेटतात लोकल. म्हणजे तुम्हाला जर एवढ्या सगळ्या व्हरायटी हव्या असतील तर त्या सगळ्या तुम्हाला तिकडच्या त्यांचे- प्राईसला हां तिकडेच नाही तर मग तुम्ही CMRTला येऊ शकता जे आमच्या डिपार्टमेंटमध्ये बॉटनी डिपार्टमेंट हां युनिव्हर्सिटीवर तिथे आहे CMRTचं. मग तिथून तुम्ही वेगवेगळे हे घेऊ शकता पण ह्याच्यात मिळतं वरई आणि हे सगळं त्या उपवासाला घेतातच. याने शुगर कमी होती का? हां very crucial because क्या होता है बेबी इज कमिंग फ्रॉम अ डार्क वार्म एंड वेट चेम्बर एंड सडनली आप उसको बहुत सारे स्ट्रेस से एक्सपोजर कर युनिट जे आहेत ते ब्लड फिल्ट्रेशनचं काम करतात आणि एक्सेस वॉटर जे आहे ना ते काढून टाकतात. हे कलेक्टिंग डक्ट्स इथून ते एक्सेस वॉटर बाहेर पडतं युरेथ्रातून. ही मसल आहे आपल्या बॉडीमधला म्हणजे पूर्ण जेवढे पण मसल्स आहेत ह्युमन बॉडीचे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. हे खाली वेगवेगळे आपल्या बॉडीमधले जॉईंट्स आहेत आणि तो आहे आर्म मसल आणि तिकडे ब्रेन ह्युमन ब्रेन. आणि आपण ब्रेन ओपन करून त्याचे पार्ट्स पाहू शकतो. हा वर्टिकल सेक्शन आहे त्याचा आणि हे त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. एक कॉर्निया जसे काही प्युपिल्स आयरिस. मग आता ह्युमन आयचं फंक्शन काय असं विजन देतं ते विजन फॉर्म कसं होतं तर हा आउटर लेअर असतो कॉर्निया. तो आपली जी लाईट जी रिफ्लेक्ट होती ऑब्जेक्ट असतो ती रिफ्लेक्ट होती लाईट ती पहिली म्हणजे या कॉर्नियावर पडते. मग ते कॉर्निया नंतर ती पास करतं प्युपिलला. आता प्युपिल आता इथं आयरिस आहे. आता आयरिसचं काम काय असतं प्युपिलची साईज ॲडजस्ट करतं म्हणजे किती फार आहे ऑब्जेक्ट किंवा किती जवळ आहे ते ॲडजस्ट करतं त्याप्रमाणे. मग तिथनं प्युपिलला ब्लॅक होल पण म्हणतो ब्लॅक होल तिथनं ती लेन्सकडे जाते. लेन्सकडनं ही विट्रल ह्युमर मधनं ट्रॅव्हल करते. विट्रल ह्युमर म्हणजे विट्रल ह्युमर म्हणजे आतमध्ये एक लिक्विड लेअर असते त्याच्यामुळे ती लाईट ट्रॅव्हल होऊ शकते आतमध्ये इझी. आणि हा एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतो म्हणजे ही पूर्ण जी लाईट आहे ती सगळी इथं येऊन कनेक्ट होते कॉन्सन्ट्रेट होते ती. आणि हा मॅक्युला आहे तो रेटिनामधला एक रिजन आहे. रेटिनामध्ये पण 2 साईड असतात रॉड्स असतात कोन्स असतात. त्यातले रॉड्स ते डिटेक्ट करते लाईटला आणि कोन्स असतात ते कलर डिटेक्ट करतात म्हणजे वेगवेगळे कलर डिफरन्शिएट किंवा डिस्टिंग्विश करतात. आता हे मॅक्युला ते त्याचं फंक्शन काय ते शार्प विजन देतं एकदम शार्प पर्टिक्युलर कलर असू दे ऑब्जेक्ट शेप असू दे साईज असू दे ते मॅक्युला काम करतात. आणि आता हे सगळे सिग्नल्स जातात ऑप्टिक रेटिना हे सगळे सिग्नल्स ऑप्टिक नर्व येतं तिथं ते ऑप्टिक नर्वला ट्रान्सफर करतं. मग ते ऑप्टिक नर्व ते सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवतं
आणि ती पण ब्रेन सेकंड मग सोबत इमेज मला तयार छोटे करते. त्या प्रकारे आपलं विजन तयार होतं. 1 2 3 4